वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल लिटल संस्कार शिशु मंदिर प्री स्कूल। आज आपण बघूया मराठी सब्जेक्ट मधला ए ची मात्रा आणि अ ची मात्रा। अ आणि यामध्ये का डिफरंट असतो का, हा म्हणजे वेगळं पण आहे, कसं वाचायचं आणि शब्दामध्ये यूज कसं करायचं, याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं ते आपण बघून घेऊया। ठीक आहे, हे आहे अ ला वरती स्लीपिंग लाईनच्या वरती अपवर्ड कर, स्मॉल अपवर्ड कर दिलं की ए ची मात्रा तयार होतो। ए पासून शब्द होतो जसं की हला आई ची मात्रा दिलं तर हॅट, हॅट म्हणा मुलांनो। दुसरा शब्द तयार होतो हला आई ची मात्रा मिळाली तर फॅन, आणि क प्लस आई ची मात्रा कॅप, त्याच्यामध्ये जो शब्द तयार होत आहे कॅरम। आता हे झालं अ ची मात्रा, आ ची मात्रा। आता अ ची मात्रा बघूया कशी। अ ची मात्रा तर अ मध्ये बघा, आ मध्ये अ प्लस आ ची मात्रा मिक्स जाते, म्हणजे हा आ शब्द झाला आ, जो शब्द तयार होतो आ पासून आई, अशा प्रकारे आ ला वरती अपवर्ड कर लावला तर अ प्रोनाउन्सिएशन होतो, उच्चारण कसं होतं अ। अ पासून शब्द तयार होतो सी, आणि सा ला अ ची मात्रा लागली तर शीशो। ग प्लस अ ची मात्रा तर ग, ग पासून शब्द तयार होतो गॉगल, गॉगल। अशा प्रकारे आपण ए ची मात्रा आणि अ ची मात्रा बघितलाय। ठीक आहे, अशा म्हणजे अ ची मात्रा आणि अ ची मात्रा राहिले तर आपल्याला प्रोनाउन्सिएशन करायचे आहे। अ राहिलं तर जसे की शब्द तयार झालाय सीसॉ आणि ए ची मात्रा मध्ये हॅट, तर अशा प्रकारे आपल्याला याचं उच्चारण करायचं आहे। ठीक आहे, या आणि अ चा आपण अभ्यास करून घेऊया, शब्द बघून घेतलाय। ठीक आहे, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस चॅनल। थँक यू।